उचक्या कसल्या लागतायत तुला? कोण आठवण काढतंय तुझी? काय माहित बाबा, हो मीच वैतागले सकाळपासून सारख्या उचक्या लागल्यात हो. मी थांबा पटकन चहा घेऊन येते हो तुमच्यासाठी. नकोय मला तुझा चहा. अहो पटकन आणते बाबा. नको म्हटलं ना. हे आजार पण नको देवा. चालणं फिरणं बंद झालंय माझं. तो टीव्ही काय तोच एक विरगुळा. तो टीव्ही लाव जरा. अहो बाबा, मुलांच्या पोटात पौष्टिक पदार्थ जावेत म्हणून तुम्ही परत हा चप्पल चोर. कधी टीव्ही लावा हाच दिसतो. तुम्हाला हा मी केलेला पदार्थ कसा वाटला? वाईट वाटला, एकदम बेचव, नाही आवडला. तर मग घरी करून बघणार ना? नाही बघणार. आम्हाला काही दुसरी काम आहेत की नाही? तुम्हाला जर असं वाटत असेल की मी तुमच्या घरी यावं, आम्हाला वाटत नाही तसं. आलास तर बाहेर काढीन. तर मला तसं मेसेज करून कळवा. माझं नाव माहिती आहे ना? चप्पल चोर. चला तर मग पुन्हा एकदा भेटूया. खमंग खुसखुशीत चमचमीत झणझणीत स्वाद आस्वादच्या नवीन भागामध्ये एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत हा अभिजित राजे तुमचा निरोप घेतोय. बाय. नशीब हा कार्यक्रम संपला. नाहीतर मी काय केलं असतं मला माहित नाही. जेव्हा बघावं तेव्हा हाच चप्पल चोर दिसतो टीव्हीवर. जाऊ द्या ना बाबा, आता दुसरा कार्यक्रम लागेल तो बघा तुम्ही. तुला सारख्या सारख्या उचक्या काय लागतायत? एक काम कर, तोंडात हवा भर अशी, नाक बंद कर आणि हवा गिळ. हो बाबा, गेली वाटतं. हा बघ, झाली उपाय. आता नाही यायची तुला उचकी. उचकी पण गेली आणि तो चप्पल चोर पण गेला. हाय, मी अभिजित राजे पुन्हा आलोय तुम्हाला भेटायला आणि तुमच्या सोबत छान छान रेसिपीज करायला. माझा फोन आण. मी आता त्या केबल वाल्याला फोन करतो आणि केबल काढायला सांगतो. बघा बाबा, बंद करून टाकला टीव्ही. अगं तू थांब ग. कातर कुठं आहे? केबलची वायरच कापून टाकतो. मग पैसे मागायला या म्हणावं. असं नको करू हो बाबा. असं बरी सुलभा काकू, काही हवंय का तुम्हाला? अगं काही नको. अगं घरी थालीपीठ केली ना, म्हटलं ह्यांच्यासाठी आणावी. ह्यांना आवडतात ना म्हणून आणली ती बघ. घरी कोणी खाल्लं की नाही तुमच्या? नाही, सगळ्यात आधी तुमच्यासाठी घेऊन आले. मला नको. माझ्यावर प्रयोग करायला आणलेत का तुम्ही? हे खाऊन मला काय झालं म्हणजे? ओ बाबा, सुलभा काकूंच्या हाताला छान चव आहे, खाऊन तर बघा. हा, तुझ्या हातच्या थालीपीठाचीच गोष्ट वेगळी आहे. त्याची सर नाही कोणाला. राहू द्या काकू, मी नंतर देते त्यांना. त्यांचं बोलणं मनावर घेऊ नका. हा, मला ठाऊक आहे ग, पण काय ग तू अशी का दिसतेस? बरं नाही का? अहो काय माहित, सकाळपासून सारखी उचकी लागलीये. कोण आठवण करताय कोण जाणे. आत्ता तुम्ही येण्यापूर्वी थांबल्या उचक्या. अगं ते सगळे राहू दे, आधी तू टीव्ही लाव. स्वाद आस्वादचे एका पाठोपाठ एक सगळे भाग लागणार आहेत. अभिजित राजे दिसणार आहेत. तू बघ, मी पण घरी जाऊन बघते. हे घे, येते. हा, आले का? ठेवते. हा, सर कॉफी. काय विश्वास विश्वास. ही जागा कशी आहे? छान आहे सर. ना हो. आपल्या नवीन ब्रँडसाठी जागेचा मालक जागा विकायलाच तयार नव्हता. अरे आतापर्यंत 17 बायसना पहिल्या भेटीत नकार दिला त्यांनी. अरे मला तर 2 महिने अपॉइंटमेंटच मिळत नव्हती. पण नानू म्हणतोय आज मिळेल कदाचित. काय वाटतं तुला? हे जागा मिळेल आपल्याला? हो सर, नक्की मिळेल. यस. अरे याची अपॉइंटमेंट मिळणंच कठीण आहे रे. पण आज काहीतरी होईल, काहीतरी होईल, काहीतरी होईल. जा जा, तुझा तुझा कामाला. येस सर. नर्वस का वाटतंय मला? सॉरीला फोन करू का? येस. आई आई आई. झालं बटन शू. मग लगेच तुला देते इस्त्री करून बाळा. हा, ते सगळं ठीक आहे. मला सांग, रात्री जेवायला काय आहे?
गवारीची भाजी आहे, डाळ आहे, चपाती आहे, भात आहे. रोज रोज तेच खाऊन कंटाळा आलाय का आई? काहीतरी वेगळं कर ना. म्हणजे सुरणाचे काप किंवा पालकची भजी वगैरे. सुरणाचे काप खावेसे वाटतात का माझ्या राजाला? देते हं करून, उद्या देते. उद्या काय मुहूर्त आहे का आई? आज कर ना. अरे घरात सुरण नाहीये, पालकही नाहीये, जाऊन आणावं लागेल ना बाजारात ना. तू घेऊन येतोस का? मी नाही, नको, मला काम आहेत. एक काम कर, मला काही खायला वगैरे बनवू नको, मी वडापाव खातो बाहेर. अरे असं काय करतोस रे बबड्या? रागावतोस काय रे लगेच? बर बाबा, आम्ही लगेच जाते बाजारात आणि आणून देते आणि तुला करून देते काम. मग तर झालं. वेडा कुठला. चल बबड्या, मी जाऊन येते हा, पटकन घेऊन येते. हा हे बघ, बाबांना काही लागलं तर बघ, हवं नको ते. हा शर्ट पण उचलून ठेवा जरा. काय शोधते आता तू? अरे माझा फोन कुठे ठेवला? तो काय तिकडे? बर, घेऊन येते हा मी. हॅलो. हॅलो असावरी, कामात होतीस का? मी बराच वेळ झाला फोन करतोय. अगं बाई, हो का? अहो मला ऐकूच नाही आला. बरं ठीक आहे, तू इथे रेस्टॉरंट मध्ये येऊ शकतेस पटकन? कधी? आत्ता आत्ता लगेच. अगं बाई, काय झालं? तुम्ही बरे आहात ना? फोनवर नाही सांगू शकत मी, जरा महत्वाचं आहे, रादर खूपच महत्वाचं आहे किंवा अर्जंट आहे. तू लवकर ये, मी वाट बघतोय. हा. अहो अहो, काय झालं असेल? हॅलो सॉरी मॅम, कशा आहात तुम्ही? हो माडीताई, तुमच्या त्या सरांनी ना मला लगेच बोलवलं होतं. बरे आहेत ना ते? काय झालंय? नाही बरेच सर, या ना केबिन मध्ये. या प्लीज या, प्लीज या, प्लीज या मॅम, प्लीज या. सर बघितलं का कोण आलंय? काय झालं? तुम्ही मला एवढ्या घाईघाईने बोलवलं? सर तुम्ही यांना फोन केला होता का लवकर या म्हणून? काय झालं सर? हो, माझं एक अर्जंट काम आहे. काय काम आहे सर? काय आहे, अभिज किचनच्या नवीन ब्रँडसाठी एक जागा आवडली मला. गेली बरीच वर्ष बरेच बायर्स ती घेण्याचा प्रयत्न करतायत, पण तो जागेचा मालक आहे ना, तो विक्षिप्त आहे. त्याला पहिल्या भेटीत क्लायंट आवडला नाही की तो काही किती पैसे ऑफर करा, नकारच देतो. मला तर 2 महिने अपॉइंटमेंट पण मिळत नव्हती, पण आज मिळेल असं वाटतंय. तर त्याला भेटायला जायचंय, तर शर्ट कुठला घाल? तुम्ही या एवढ्या गोष्टीसाठी मला एवढं घाईघाईने बोलवलं? हा, कुठला शर्ट घालू सांग ना. कोणताही घाला सर, तुम्हाला तर सगळेच रंग छान दिसतात. अहो म्हणजे घाला ना कुठलाही. अरे म्हणून तुला बोलवलं का इथे? अरे ते डील खूप महत्वाचं आहे यार माझ्यासाठी. त्या माणसाने मला बघितलं की मी त्याला आवडलो पाहिजे ना. सांग ना कुठला शर्ट घालू? हा घाला, हा छान आहे सर. नाही नको, हाच घाला. हा पण छान आहे. हळद कुंकू आहे का? हळद कुंकू? हळद कुंकू हो मिळेल. मॅडी हळद कुंकू. म्हणजे तुम्ही एवढ्या महत्वाच्या कामासाठी चाललाय ना, नीट व्यवस्थित झालं पाहिजे ना सगळं. आलं हळदी कुंकू आलं. हळदी कुंकू येस. हो ग्रेट. हो मॅम, काय करता तुम्ही? शर्टाला डाग लागला मॅम, आता ड्रायक्लिनला द्यावं लागणार. अहो मी ते बटनाला लावणार होते, पण ते पसरलं. काय मॅम, आता सरांना दुसरा शर्ट घालावा लागणार आता. नो 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 मॅडी, मी हाच शर्ट घालणार आहे. अहो पण इथे लागलं ना, डाग पडला ना. हरकत नाही, मी हाच शर्ट घालणार आहे. अरे तू माझा खूप मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलास. मला कळतच नव्हता कुठला शर्ट घालू ते, पण तू एकदम माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून टाकलास. काहीतरीच काय, मी काय केलं असं मोठं? आणि खरं सांगू का, तुम्ही मनापासून ठरवा, तुमचं काम नक्की होईल. येस, मला तसंच वाटतंय.
आज काहीतरी पॉझिटिव्ह होणार. चल मॅडी, मी निघतो. अरे हो, हिला क्रीम रोल दे. येस सर. नाही नको खरंच. अरे नको काय नको, मी बनवलंय स्वतः आजच्या दिवसासाठी, माझ्या फ्रेंड्ससाठी. आणि तू पण आता माझी फ्रेंड आहेस ना, तेव्हा खावंच लागेल. ओके. येस मॅम, तुम्हाला आज क्रीम रोल खावंच लागणार. चला चला प्लीज. अहो मला ना नो जरा- मॅम, प्लीज खावं लागेल. या ना प्लीज, या मला जरा प्लीज या. बाजारात प्लीज जायचं खावं होतं. लागेल मॅम तुम्हाला. आज जरा सर जास्त टेन्स्ड आहेत. म्हणजे ह्याच्या आधी मी त्यांना एवढं कन्फ्यूज कधीच बघितलं नाही. मॅम, तुम्ही आलात आणि त्यांचं कन्फ्युजन दूर केलं. थँक्यू व्हेरी मच. तर थँक्यू काय माडीताई. अगं बाई छान आहे, नवीन आहे का? नो मॅम, हा फ्रेंडशिप बँड आहे. हा म्हणजे दृष्ट लागू नये म्हणून बांधतात का? नो नो मॅम, तुम्हाला माहिती नाही फ्रेंडशिप बँड म्हणजे काय? तुम्हाला आतापर्यंत कोणी बांधला नाही फ्रेंडशिप बँड? म्हणजे तुम्हाला फ्रेंड्स, मित्रमैत्रिणी नाही आहेत का? नाही नाही, मैत्रिणी खूप आहेत मला. म्हणजे मी शाळेत होते ना तेव्हा माझ्या खूप मैत्रिणी होत्या आणि त्यातल्या काही अगदी घट्ट मैत्रिणी होत्या. घट्ट? मग लूज कशा झाल्या? लग्न झाली ना त्यांची. पण मग मॅम स्कूलमध्ये तुम्हाला कोणी बांधलं नाही फ्रेंडशिप बँड? म्हणजे आतापर्यंत पूर्ण लाईफ मध्ये तुम्हाला कधी कोणीच फ्रेंडशिप बँड बांधलं नाही? व्हेरी सॅड, बट इट्स ओके. तुम्ही वाईट नका वाटून घेऊ. मी आहे ना, आपण फ्रेंड्स तर आहोत. हा फ्रेंडशिप बँड तुम्हाला माझ्याकडून. अहो ताई नको, तुमचा आहे ना तो, नको ना. मी आजपासून तुमची फ्रेंड मॅम. थँक्यू. हा यू मोस्ट वेलकम. काय म्हणून विश्वास, आपली मॅडी खरंच साफ मनाची आहे रे. हो सर. छान आहे. हा नानू बोल, काय सांगतोस? आज अपॉइंटमेंट दिली? ग्रेट. मी येतो टोकन घेऊनच येतो. तू वेळ कळ मला. ओके बाय. किती पॉझिटिव्ह आहे नाही आसावरी. ही माझ्या आयुष्यात आलेली सगळं चांगलंच होत आहे आणि यापुढे चांगलंच होणार आहे. खरखरेस, काय मजा येते की नाही? बंद कर टीव्ही. आजोबा आत जाऊन बसा ना तुम्ही. आम्ही आधी इथे येऊन बसलोय. आम्ही का आत जाऊ? आसावरी आली वाटतं. बघ रे जरा. तू घरीच म्हणून सील मारायला आलो. अरे एनी टाइम ये बस बस. मी पण टीव्ही कसे आहात? आहे धडधाकड आहे. सगळे इथे आलाय, काही काम नाही वाटतं आज. बरं काय आणलंयस खायला? हे चिप्स आहेत. अरे वा. अरे पाणी देतो थांब तुला. मला पण पाणी दे रे. हो आजोबा. आम्हालाच. मी प्लेट आणतो. हो आण. आजोबा ऐका ना, तुम्ही आरामात आतमध्ये बसा ना. हो चालेल. आम्ही आत. काय? ऐका ना, तुम्ही आरामात मस्त रिलॅक्स करा ना आतमध्ये. मी सगळं आणून देतो. स्नॅक्स, वेफर्स, चिप्स. हा नकोय आम्हाला तुमचे वेफर्स बिफर्स. तुम्हाला कुठे बसायचे तुम्हीच ठरवा. मी इथेच बसणार आहे. सर, तुम्हाला
काय या आसावरी मॅम आहेत ना त्या. काय झालं म्हणजे मी काय? मॅम तुम्ही सरांच्या फ्रेंड झालात. कसं 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 सर तुम्ही मला फ्रेंडशिप बँड बांधलात ना, म्हणजे आपण फ्रेंड झालो आणि तोच फ्रेंडशिप बँड मी मॅमला बांधला, म्हणजे तुम्ही आणि मी दोघेही त्यांचे फ्रेंड झालो आपण, हो ना? करेक्ट. नाही पण तिला चालणार आहे का माझी फ्रेंडशिप? मॅम चालेल ना आमच्या सरांची फ्रेंडशिप? म्हणजे थोडे हॉटस्पॉच आहेत ते, पण चांगले. हॉटस्पॉट आहे मी. सॉरी सर. मला कुठले हे कळते काय? उत्तर नाही दिलंस. चालेल ना माझी फ्रेंडशिप? अहो आता काल सांगितलं ना हो म्हणून. काढायचंय का ते? नाही नाही घरी गेल्यावर काढेन मी. अहो काढलं तर चालतं ना? अजिबात नाही. काढलं की लगेच मैत्री तुटते. भांडणं मारामाऱ्या. तुम्ही घाबरवताय ना मला. मैत्री तुटेल म्हणून घाबरतेस ना तू. काय होत नाही. धागा तुटल्याने काय फरक पडत नाही. विश्वास नाही तुटला पाहिजे. एक आसावरी गाडगे द्या. अहो त्या घारग्यानं तुम्ही माझं नाव देऊन माझी खूप पंचायत केली तो. बरं निघू का आता? थांब ना मी येतो. मला मार्केटला जायचंय भाजी घ्यायची. बरोबरच जाऊ. अहो कशाला मी जाते ना. लगेच चाल. हाच तुझे नाही मी सांगत होतो ना. थांब रे स्पॉइलर नको देऊ. थांब थांब. स्पॉइलर नाही बघ मी आता सांगतो की नाही बघा. अरे थांब ना बघू दे ना. अरे नाही मरत रे तो. जरा आवाज कमी कर. किती वेळा सांगायचं? आजोबा हो टीव्हीचा आवाज कमीच आहे आणि तुम्हाला म्हटलं ना आज जाऊन आरामात बसा. तुम्हीच ऐकत नाहीये का? तू आता तुझ्या मित्रांना घेऊन आणि तिकडे मस्ती कर. अरे बघापासून सांगतोय मी तुला सगळ्यासाठी चहा कर, काहीतरी खायला दे, तर ते नाही. अहो पण चहा नकोय कोणाला. एक तुला चहा हवाय? अरे सारखा रिश्ता आणि मला पाहिजे ना. ए सोहम ऐक ना, आपण आत जाऊन बसूया ना. हे नको रे, आत खूप पसार आहे आणि हा फील लॅपटॉपवर येणार नाही रे. अरे मग इथे बोंबाबोंब करून आम्हाला त्रास देण्यात तुम्हाला मजा वाटते का? ए कुणाल बघ ना कोणाला. हाय. ए हाय. अरे कारखानीस काका तुम्ही पण आलात? वा वा हाय. सगळेच आहे तिथे. वाव. वाव काय तर नाही का? मगापासून आरडाओरडा चाललाय. आज काही तुझं खरं नाहीये. आम्ही इथे येऊन शांतपणे बसतो होतो, बोलत होतो. त्यांनी व्हॉल्यूम वाढवला. आरडाओरडा करतायत. आज जा म्हटलं तर मलाच सांगतोय हा उलट की तुम्ही तुमच्या खोलीत जा आजोबा आणि तिकडे बसा. काय वाटत नाही याला? अरे म्हटलं सगळ्यासाठी चहा कर, काहीतरी खायला दे, तर ते नाही. हो 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 आजोबा मी सांगते. अरे काय रे मुलांनो तुम्हाला आत नाही बसता आलं का सोहमच्या खोलीत? आणि सोहम तुला साधा चहा नाही करून देता येत का रे त्यांना? आजोबा मी लगेच चहा करते हा तुमच्यासाठी. आणि मी छान गरम गरम भजी पण तळू का? चालेल? अरे पण तुला असावरी सारखी जमणार आहेत का भजी? काय माहिती आता जमेल का? तुम्ही खाऊन सांगा जमलीये का. आईनी शिकवली तशीच करते. बरं तुम्ही छान तुमच्या रूम मध्ये जाऊन गप्पा मारत बसा. मी तुमच्यासाठी घेऊन येते पटकन. हो ग. तसा बराच वेळ झालाय. कुलकर्णी आपण आज जाऊन गप्पा मारूया. सोहम निदान आजोबांना त्यांच्या खोलीपर्यंत घेऊन जाशील का? हो. ए बस तिथेच बस. उठू नको, हात लावू नको मला. आणि सकाळपासून आंघोळ नाही, दाढी नाही, पारोसा हिंडतोय भवाण्यासारखा. सोहम तू अजून आंघोळी केलेली नाहीये सकाळपासून. काय करत होतास तू? तुला साधी आंघोळी करता आली नाही का रे दिवसभरात? घाणेरडा कुठचा. काय तुम्ही काय हसताय? हा आत्ता शुभ्राकडे आल्यासारखं वाटतंय. काका तुम्ही पण. अगो बाई
यांची तो फटफटी आहे ना, मला नाही पाहिजे जमणार बसायला.